नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम हा चॅप्टर शिकणार आहोत. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे नेमके काय हे आपण मागील वर्षी शिकलो आहोत. 3n + 1 3t 2x + 3y 2 इन ब्रॅकेट l + b हे सर्व काय आहे तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत. आणि या ठिकाणी n t x y l आणि b हे सर्व व्हेरिएबल्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचे म्हटले तर 11mn, तर या ठिकाणी 11 जो आहे हा कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट 11 आहे आणि व्हेरिएबल जे आहे ते m आणि n हे आहेत. त्याचप्रमाणे -9 x² y³ घेतला तर या ठिकाणी कोइफिशियंट हा तुमचा -9 येणार आहे आणि व्हेरिएबल जे ते x² आणि y³ हा येईल. या ठिकाणी दुसरे उदाहरण घ्यायचे म्हटले तर 15 - x, तर या ठिकाणी आपल्याला 15 आणि -x अशा दोन टर्म दिसत आहेत. तर या ठिकाणी xचा कोइफिशियंट हा -1 असणार आहे. हा -1 असणार आहे. यानंतर आपण लाईक टर्म आणि अनलाईक टर्म बघणार आहोत. तर अशा टर्म्स की ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल आणि त्याची पॉवर ही सेम असते, म्हणजे टर्म्स विच हॅव द सेम व्हेरिएबल विथ द सेम पॉवर आर कॉल्ड लाईक टर्म. तर आपण लाईक टर्म बघूया आता. टर्म्स विच हॅव द सेम व्हेरिएबल विथ द सेम पॉवर, म्हणजे अशा टर्म्स ज्यांची पॉवर ही सेम असते विथ सेम व्हेरिएबल. एक्झाम्पल घ्यायचे म्हटले तर 2x 5x -2/3x. बघा या ठिकाणी व्हेरिएबल हा सेम आहे x आणि त्याची पॉवरसुद्धा काय आहे सेम आहे. पॉवर ही या ठिकाणी 1 आहे त्याचीवाली, म्हणून आपण याला लाईक टर्म्स म्हणू शकतो. दुसरे उदाहरण घ्यायचे म्हटले तर -5 x² y 6/7 y x². या ठिकाणी सुद्धा x² आणि y या आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये x² आणि y म्हणजे दोघांची पॉवर ही सेम आहे आणि व्हेरिएबलसुद्धा सेम आहे. xची पॉवर 2 आहे, xची पॉवर 2 आहे. या ठिकाणी yची पॉवर 1 आहे, या ठिकाणी yची पॉवर 1 आहे. याचाच अर्थ हे दोन्ही एक्झाम्पल हे लाईक टर्म्सचे आहेत. यानंतर आपण अनलाईक टर्म बघूया. अनलाईक टर्म म्हणजे काय तर व्हेरिएबलही डिफरंट असतो आणि त्यांची पॉवरही डिफरंट असते. बघा या ठिकाणी xची पॉवर ही 1 आहे, yची पॉवरसुद्धा 1 आहे, परंतु इथे व्हेरिएबल मात्र वेगळा दिलेला आहे, y² आलेला आहे आणि या ठिकाणी तर x y आणि झेडसुद्धा आलेला आहे. म्हणजेच तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला व्हेरिएबल आणि त्यांची पॉवर ही वेगवेगळी दिसत आहे, म्हणून हे अनलाईक टर्मचं उदाहरण आहे. या ठिकाणी आपण दुसरे उदाहरण बघत आहोत. दुसऱ्या उदाहरणामध्ये mची पॉवर ही 2 दिलेली आहे आणि nची पॉवरसुद्धा 2 दिलेली आहे आणि ह्या एक्झाम्पलमध्ये mची पॉवर ही 3 आणि nची पॉवर 1. याचा अर्थ या ठिकाणी व्हेरिएबल जरी सेम असला मात्र त्यांची पॉवर ही वेगळी असल्या कारणाने हे अनलाईक टर्मचं उदाहरण आहे.
आता आपण टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बघणार आहोत. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे टाईप हे त्यामध्ये किती टर्म आहेत यावरून आपण त्यांना क्लासिफाय करत असतो. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जर समजा एकच टर्म असेल तर आपण त्याला मोनोमियल म्हणू शकतो आणि जर अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये 2 टर्म्स असतील तर आपण त्याला बायनॉमियल म्हणतो. 3 टर्म असतील तर त्याला आपण ट्रायनॉमियल म्हणतो आणि जर 3 पेक्षा जास्त टर्म असतील तर त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. तर आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियलचे. सर्वात प्रथम आपण मोनोमियल बघूया. मोनोमियलमध्ये एकच टर्म असते 4x 5/6m तर -7. हे झाले एक्झाम्पल मोनोमियलचे. आता आपण बायनॉमियलचे एक्झाम्पल बघणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला 2 टर्म्स दिसत आहेत 2x आणि -3y, 2l + 2b आणि 3mn - 5m²n. म्हणजेच हे एक्झाम्पल बायनॉमियलचे आहेत. यानंतर आपण ट्रायनॉमियल बघूया. a + b + c. यानंतर x² - 5x + 6 आणि 8a³ - 5a²b + c. नंतर आपण पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल बघूया. पॉलिनॉमियल a³ - thrice a²b + thrice ab - b³. 4x⁴ - 7x² + 9 - 5x³ - 16x. 5x⁵ - 1/2x + 8x³ - 5. पॉलिनॉमियल म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये 3पेक्षा जास्त टर्म्स असतात त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणू शकतो. या ठिकाणी आपण आता मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल अभ्यासले आहेत.